सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा उशीर झाला. तर सुरुवातीला आपण बघतोय हेतलने या मोकल काकूंना काहीतरी गोड दिलंय खायला आणि इराने पाठवलंय तिचे बाबा सापडले म्हणून. आता या मोकल काकू म्हणते बाबा हरवले कसे काय होते. तेवढ्यात बयो येते आणि ती पण पेढा आणि मोकल काकूंना म्हणते माझे बाबा सापडलेत मोकल काकू. मोकल काकू म्हणतात अगं बाई ते इराचे पण सापडले आणि तुझे काय योगायोगे नाही. आता बयो म्हणते काकू माझे आणि इराचे बाबा एकच आहेत. मोकल काकूंना जरा प्रश्नच पडलाय कारण त्यांना काहीच माहिती नाही आहे याबद्दल. त्या विचारतात तिला काय गं तू तर ते इराच्या घरी काम करायला जाती, तुझे आणि तिचे बाबा एकच कस काय आणि कुठे गेले होते तुमचे बाबा इतके दिवस, कुठे हरवले होते. बयो म्हणते काकू ते ना त्याची कारणं जरा वेगळी आहेत, मी तुम्हाला नंतर सांगते. हे घ्या माझं भाडं. बयोने भाडं दिले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. इकडे रमाकांत समोर कोणी नाहीये हे बघून तिथे गौतमी हॉलमध्ये बसलेली असते. तिच्याशी बोलायला जातो आणि तिला विचारायला जातो की तुम्ही हे कसं काय केलं, दादाला अचानक समोर का आणलं, मला काही बोललात पण नाहीत, पण आता सगळ्यांना कळलं तर कसं होईल, काय होईल एक्सेट्रा एक्सेट्रा. पण गौतमी म्हणते भाऊजी तुमची विचारशक्ती जिथे संपते ना तिथून माझी सुरू होते, त्यामुळे आता गप्प बसा. मी जे केलंय ना ते बरोबर केलंय, कोणी येईल इथे शांत बसा. तेवढ्यात सुमन येते खीर घेऊन. इरा आणि आरवला मोठ्याने आवाज देते. रमाकांत म्हणतो अगं जरा तुझा भोंगा कमी कर, सगळ्या मुंबईला नाही खाऊ घालायचंय. आता सुमन म्हणते मी खूप आनंदात आहे, माझ्या दादाला पण खीर खूप आवडायची. आरव म्हणतो आत्या आम्हाला बोलवायचंच ना, मला बघायचं होतं कशी केलीस तू खीर. सुमन म्हणते उद्या बघा, उद्या आपण दादाला घेऊन जाऊयात दवाखान्यात. माझी वहिनी मला घेऊन जाशील का गं दादाला भेटायला. गौतमी म्हणते हो नेईल ना, पण आता इरा लगेच म्हणते आत्या कशाला केलीस गं खीर, मला आवडत नाही तुला माहिती आहे ना. सुमन म्हणते अगं बाई दादाला आवडते आणि त्याच्यात ड्रायफ्रूट पण घातलेत भरपूर, तुझ्या बाबासाठी तरी खा थोडीशी. आरव म्हणतो आत्या खीर छान झाली आहे, बयोसाठी पण ठेव थोडीशी. गौतमी नाईलाजास्तव म्हणते हो हो ठेव ठेव. आता लगेच इराला राग आला या गोष्टीचा. पण आता आरव म्हणतो मम्मा बयो बरोबरच होती. कोण होती ती लोक ज्यांनी बाबाला किडनॅप केलं, कुठे सापडला तुला बाबा, आणि काही झालं ना तरी त्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे मम्मा. गौतमी खूप घाबरते आधी. रमाकांतला तर ठसकाच लागतो. गौतमी म्हणते तुम्ही या सगळ्यात पडू नका, तुम्ही तुमचा अभ्यास करा, ते जास्ती महत्त्वाचं आहे. तुमच्या एक्झाम आल्यात ना, मी बघते ते सगळं, तुम्ही या विषयात नका पडू. रमाकांत आता खोकलायला लागतो तेव्हा ती सुमन म्हणते पाणी आणू का. रमाकांत म्हणतो रवान दे रवान दे. गौतमी आरवला सध्या तरी कटवते, पण प्रेक्षकांनो हा प्रश्न अनुत्तरितच आहे. तर रमाकांतला मात्र चांगलंच टेन्शन आलं आहे. आता रमाकांत त्याच्या जीवापर्यंत आलं ना तर नक्कीच काहीतरी बोलून जाईल असा माझा अंदाज आहे. पण गौतमीने ते सगळं आता त्या दुष्यंतला शेअर केलं आहे. तो दुष्यंत म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव, मी कोण आहे या कॉलेजचा. गौतमी म्हणते तू डीन आहेस. तर दुष्यंत म्हणतो मग विश्वास ठेव, काहीही होणार नाही आणि शुभंकर बराच होणार नाही. गौतमी म्हणते ते सगळं ठीक आहे, पण आरवला पण शंका आली आहे. तर आता हा दुष्यंत मग त्यांच्या पर्सनल विषयी बोलायला लागतो की गौतमी मी तुझ्यासाठी सगळं करतो, आता तरी मला जे हवंय ते कर ना. गौतमी आधी स्माईल करते पण म्हणते अरे दुष्यंत आपण नंतर बोलूयात या विषयावर. दुष्यंत म्हणतो तू नेहमीच असं करतेस गौतमी, मी तुझ्यासाठी किती काही करतो आणि तू. गौतमी म्हणते मला उशीर होतोय दुष्यंत मी निघते. दुष्यंत म्हणतो मी सोडू का. गौतमी म्हणते माझी मीच जाईल. पण आता इकडे अंकिता आणि हेतल मोठ्या तोऱ्यात आल्यात आणि लाईट बंद करताय. वयो अभ्यास करत असते ना म्हणून. वयो म्हणते लाईट का बंद केलास, मी अभ्यास करते दिसत नाही आहे का तुला. हेतल मोठ्या शान मारत म्हणते की मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे नाही, त्यामुळे मी आता लवकर झोपणार आहे. आणि आता ती बयो बॅटरीच्या उजेडात अभ्यास करत बसली आहे आणि मग अभ्यास झाल्यावर तिचा फॅमिली फोटो बघतीये, म्हणजे लहानपणीचा. आई तू तर मला सोडून गेलीस, पण माझा आता काजवा मिळाला आहे. माझ्या बाबाला पण मला कोट घालून दाखवायचं आहे, डॉक्टर झालेलं दाखवायचं आहे, जसं मी तुला दाखवलं होतं. बयो तो फोटो बिलगून तशीच झोपी जाते आणि पहाटे 5लाच उठते अलाराम झाल्यावर आणि बघते तर काय त्या अभिरामचा फोन येतो. सकाळीच वाजला. अभिराम म्हणतो तू त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये कशाला बोलवलंय सरस्वती आम्हाला. सरस्वती म्हणजे बयो म्हणते तुम्ही पोहोचा, मी सांगते तुम्हाला लवकरच. आता या दोघी पठ्ठ्या जाग्याच असतात, पुस्तक घेऊन अभ्यास करायचं नाटक करत असतात. बयो आंघोळीला गेल्यावर अंकिता तिला म्हणते हेतल कुठे निघाली असेल का ती सकाळी सकाळी. पण ही हेतल असते झोपेत. ती म्हणते मला माहिती नाही मला सकाळी सकाळी डोक्याला टेन्शन देऊ नकोस इतकं. तेव्हा ही अंकिता म्हणते तू पण ना, तुला काहीच वाटत नाही. तेव्हा हेतल म्हणते थांब जरा मी विचार करते आणि काय पण बोलू नको ने, मी सिनियर छू. हा डायलॉग पक्का पाठ केलाय तिने, मी सिनियर छू. असो, पण आता या दोघींचं डिस्कशन काही एवढं नाही आहे. पण आता इकडे ही बयो पोहोचली आहे त्या एरियामध्ये आणि आता या अभिरामला सांगते आणि वैभवीला सुद्धा की इथेच इराच्या आई आल्या होत्या आणि नंतर दिसेनाशाच झाल्या. पप्पू दादाने त्यांना इथपर्यंत फॉलो केलं होतं. पप्पू म्हणतो हो ना, माझी नजर अगदी पक्की होती, कसे काय कुठे गेला ते समजलंच नाही. तर आता तेवढ्यात एक माणूस बयोला कट मारून जातो. तेव्हा अभिराम एकदम हिरोगिरी करत चिडतो, ए कळत नाही का तुला, लागलं असतं ना
तिला वगैरे वगैरे. तर आता तो बयोला म्हणतो लागला नाही ना तुला सरस्वती, बरी आहेस ना तू, अगं तू काळजी घेत जा ना. बयो म्हणते अरे अभिराम हो हो मी बरी आहे, तू एवढा का चिडतोयस. आता बयो म्हणते बरं ठीक आहे आपण नंतर पुन्हा भेटूया तिथे. अभिराम म्हणतो बरं मी सोडू का तुला कॉलेजपर्यंत, चल ना मी पण येतोय. बयो म्हणते नको तुम्ही जा, मी जाईल बसनी माझी. आणि अभिराम म्हणतो बरं ठीक आहे बस स्टॉपपर्यंत येतो, पण बयो त्याला नाहीच म्हणते. आणि आता बयो गेल्यावरती वैभवी म्हणते ए अभिराम तुझं ना आता हे एकपात्री वागणं बंद कर, आता 2 अंकी नाटक सुरू कर जरा तुझं. आता अभिराम म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तर वैभवी म्हणते तिला प्रपोज कर ना, तुला एवढी आवडते ती तर. आणि प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय हा अभिराम बयोला फूल देताना दिसतोय, पण प्रपोज केलंय की नाही ते काय माहिती नाही आहे. आणि त्या अंकिताने या दोघांचे फोटोज काढलेत. आता हे दुष्यंत त्या पोटेला सांगत असतात की इथून पुढे शुभंकरची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे, त्याला असे मेडिसिन द्या की तो कधीच बरा झाला नाही पाहिजे. आणि गौतमीला त्याने सांगितलेलं असतं प्रेक्षकांनो की आता पोटे शुभंकरची काळजी घेईल, ते सांगायचं राहिलं माझं मध्ये. आता शुभंकरकडे तो बघतच असतो आणि हे बोलत असताना अचानक बयो तिथे येते. आता तिने बोलणं ऐकलं की काय म्हणून दुष्यंत घाबरलाय. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, बयोने बोलणं ऐकलं असेल काय. आज काही विशेष दाखवलं नाहीये पण उत्सुकता मात्र ताणली आहे हे मात्र नक्की आहे. तर कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. सो प्लीज subscribe my channel and enjoy my reviews. धन्यवाद.